नमस्कार मंडळी, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आळणी रस्सा आणि तांबडा रस्सा अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन होऊन जाणारा कसा करायचा ते पाहणार आहोत। व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून सबस्क्राइबच्या बाजूला बेल आयकॉन प्रेस करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीला तुम्हाला दाखवत आहे मी कांदा कापायचं हे घेतलेलं आहे। याच्या साहाय्याने जेवण पटकन होऊन जातं, कारण मटणाचा रस्सा किंवा चिकनचा रस्सा करायचा म्हटलं की आपल्याला कांदा खूप लागतो। तर हे मी साच्या ह्याच्यावरून मिशोवरून मागवलेलं आहे। खूप बरं पडलं मला। 4 कांदे एक साथ कापून जातात, पटापट होऊन जाते। तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक चेक करा आणि जरूर घ्या। खूप इझिली काम पटकन होऊन जाते आणि बघू शकता एकदम 2 ते 3 मिनिटांमध्ये कांदा एकदम बारीक असा कापला जातो आणि आपल्याला बरं पडते, कारण कांदा आपल्याला कापण्याची रोजच गरज असते। जेवणासाठी कांदा, भाजीसाठी कांदा हा खूप गरजेचा आहे। तर बघू शकता खूप छान पटकन माझं काम झालेलं आहे आज। याच्यामुळे चिकन करण्यासाठी गटारीला मी काल गटारी साजरी करत होते आमच्या घरात, तर पटकन आळणी रस्सा आणि तांबडा रस्सा मी पटकन बनवला। आणि कसं होतं, आपल्याला रोजच्या जेवणामध्ये कांदा वगैरे टोमॅटो कापला ह्याच्याने खूप सारं काही कापलं जातं। भेंडी म्हणा, टोमॅटो म्हणा, सर्व काही हे कापून एकदम असं बारीक करते आणि खूपच गरजेचं हेल्पफुल आहे। आता टोमॅटो ही कापून घेते ते याच्या साहाय्याने। कांदा कापताना आपल्याला बराच त्रास होऊन जातो। कांदा कापताना डोळ्यात पाणी वगैरे येतं, तर खूप हेल्पफुल आहे आपल्यासाठी हे, आणि जरूर लिंक चेक करा। तर आता मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे मी, आणि स्वच्छ धुवून आलं लसूण पेस्ट लावून घेते। आणि आळणी रस्सा करायचा म्हटलं तर मुलांना खूपच आवडतो, आणि पावसाळ्यामध्ये कसं याला सूपही बोलतात। तर रस्सा पिला की याचं तोंडाला चवही येते, आणि सर्दी वगैरे असेल तर पूर्ण निघून जाते। तर आता एक कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये तेल घातलेलं आहे प्रमाणात, कढीपत्ता, हळद टाकून घ्यायची आहे, थोडासा कांदा भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्येच। कांदा वगैरे लालसर भाजून कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट मी केलेली आहे, आणि नमक प्रमाणात टाकायचं आहे, आणि आलं लसूणची पेस्ट ही 2-3 स्पून घालायची आहे। छान असं हलवून भाजून घ्यायचं आहे, एकदम खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। लहान मुलांना याचा रस्सा खूप आवडतो, आणि कसं होतं तिखट लहान मुलं खात नाहीत, त्याच्यामुळे याचं सूप लहान मुलांना पाजलं जातं। तर आता हे चिकनचे पीस थोडेसे मी टाकलेले आहेत त्याच्यामध्ये, आणि नंतर हे चिकन शिजल्यावर याचे पीस काढून आपण याची सुकी भाजी केली तरीही चालते। आणि नुसतं सूप आहे ना, पाणी प्रमाणातच वतायचं आहे, जास्त पाणी वतायचं नाही आहे, नाहीतर एकदम पातळ होऊन जातं। आता हे छान असं हलवून घ्यायचं आहे, तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे, 5 मिनटं तरी हलवून घ्यायचं, आणि आपण गरम पाणी वतायचं आहे, आणि पाणी थोडंसंच वतायचं आहे। तर आता छान अशा 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, आणि आपला 3 शिट्टी झाली की एकदम असा कुकर थंड झाल्यावर खोलला की झाला आळणी रस्सा। एकदम सोपा हा आळणी रस्सा पटकन होऊन जातो। आणि आता तांबडा रस्सा आपल्याला बनवायचा आहे। तर तांबड्या रस्स्यासाठी मी एक दुसरी कढई घेतलेली आहे, आणि त्याच्यामध्ये प्रमाणात तेल टाकून मिरची, तेजपत्ता आणि सुके मसाले असतात ते टाकून घ्यायचे, चक्रफूल, थोडीशी दालचिनी, आणि कांदा त्याच्यामध्ये टाकायचा आहे, भाजून घ्यायचा आहे। मसाला वेलची वगैरे जरी अख्ख्या मसाल्यामधली टाकली तरीही चालेल। आणि कांदा भाजला की आपण त्याच्यामध्ये जिरा पावडर, धनिया पावडर वगैरे घालून घ्यायचं आहे, आणि छान असं हलवून घ्यायचं आहे, छान तडतडून द्यायचे फोडणी। आणि परत आलं लसूण पेस्ट, कोथिंबीरचं, पुदिन्याचं वगैरे तेही घालायचं आहे, टोमॅटो वगैरे भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्येच। छान असा हा रस्सा लागतो अगदी। आणि आलं लसूण पेस्ट टाकली बघा, कोथिंबीर आणि पुदिनाचे वगैरे ते केलेलं,
आणि थोडंसं अगदी कांदा टोमॅटोचा मसाला असेल तरी तोही घालायचा आहे। बहुतेक व्हिडिओमध्ये मी कांदा टोमॅटोचा मसाला कसा करते तेही दाखवलेला आहे। आणि काळा मसाला आपला घालायचा किंवा तुमच्याकडे कोणता लाल तिखट मसाला असेल तो घालून घ्यायचा आहे। छान असा तोही भाजून घ्यायचा आहे, मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी वतायचं कारण मसाला जळू नये, खाली लागू नये कढईला म्हणून। आणि छान असा 5 मिनिटं मसाला हे भाजून द्यायचा आहे आणि पाणी आपल्याला प्रमाणातच वतायचं आहे नंतर। आणि छान मसाला भाजला की याच्यामध्ये आपल्याला आता हे चिकनचे पीस टाकायचे किंवा तुम्ही सुक्कं जर चिकन करणार असेल तर ते आळणी रस्स्यातलं पीसही घालू शकतात। तर मला पीस मी थोडेसेच घातलेले त्याच्यामध्ये, तर ते पीस हवे होते म्हणून मी काय घातले नाहीत, मी दुसरेच पीस घातलेले आहेत। आणि मीठ वगैरे प्रमाणात घालायचं त्याच्यामध्ये। आणि छान असा बघा आता 5 मिनिटं अजून झाकून घ्यायचं आहे। याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि गरम पाणी नेहमीही चिकन करताना घालायचं, थंड पाणी घालायचं नाही, खूप छान चव येते। आणि परत 5 मिनिटं हलवून घ्यायचं आणि छान असं जेवढं तुम्ही फोडणी हलवणार तेवढी चिकनला तुमच्या खास मस्त अशी चव येणार आहे। एकदम मस्त असा बेत झाला गटारीचा, खूप छान चिकन झालं। प्रमाणात नमक वगैरे टाकायचं आहे, नंतर वरून कोथिंबीर किंवा कसुरी मेथीही घातली तरीही चालेल। आणि छान असं बघा आता पाणी प्रमाणात घालायचं आहे जेवढं तुम्हाला हवं तेवढं आणि 10 ते 15-20 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे चांगलं चिकन आणि झाकून ठेवायचं आहे। आता बघा नमक प्रमाणात घातलेलं आहे आणि छान तुमच्याकडे तुम्ही सफेद तिळाचा पावडर केली असेल तीही 2-3 चमचे टाकून घ्यायचे। चिकन एकदम घट्ट आणि छान एकदम असं बनतं। तर बघू शकता असा रस्सा आपला तयार झालेला आहे, एकदम मस्त असा तांबडा आणि पांढरा रस्सा ही म्हटलं जातं आपण आळणी चिकनला। आणि हे चिकन असं एकदम छान लागतं, करून एकदा नक्की बघा आणि कसं वाटतं हेही तुम्ही सांगा। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन प्रेस करा। बघू शकता खूप छान मस्त असं रस्साही तरी आलेली आहे। अजून 5 मिनिटं आटवणार आहे मी आणि तुमच्या प्रमाणात भाताबरोबर वगैरे खायचं असेल तेवढं पाणी घालू शकता। आणि मला जेवढं पाणी हवे तेवढं मी घातलेलं आहे कारण थंड होईल तसं अजून ते घट्ट होत जातं आणि छान बनतं एकदम। आणि जसं आटेल तसं खूप छान चवही येते। कोथिंबीर वरून घालायची आणि हा आपला तांबडा आणि पांढरा रस्सा खाण्यासाठी एकदम उत्तम, भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाताबरोबर खाण्यासाठी तयार झालेला आहे। थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग।